चालत आलेले होते. तो त्यांना बघून म्हणाला, महाराज तुम्ही तर खूप महान साधू दिसत आहात. माझ्या नशिबात नेमके काय लिहिले, मला नेमकी माझ्या दोन अन्न सुद्धा मिळत नाही आणि आयुष्यात नुसते दुःख दुःख आहे. तेव्हा महाराज म्हणतात, बरं ठीक आहे, डोळे बंद करून थोडी प्रार्थना करतात आणि काही वेळानंतर डोळे उघडल्यावर ते त्या माणसाला सांगतात, इथून पुढे तुझ्या नशिबात फक्त 20 भाकरी मिळतात आणि व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात काहीच लिहिलेलं नाही. तुला 20 भाकरी मिळतील, पण त्यानंतर तू राहशील की नाही. आणि तो माणूस म्हणतो, तुम्ही एवढे ज्ञानी आहात, विद्वान आहात, तुम्ही एवढे भविष्य बघता, तेव्हा असं काहीतरी करा. 20च्या 20 भाकरी मिळाल्या. तेव्हा ते साधू महाराज म्हणतात, आयुष्यात नंतर तुला काही मिळणार नाही, ह्या तुझ्या आयुष्यातील शेवटच्या 20 भाकरी आहेत. तेव्हा तो माणूस म्हणतो, ठीक आहे, यानंतर काही मिळालं नाही तरी चालेल, पण आता 20 भाकरी मिळाले तर बरं होईल. तेव्हा ते साधू महाराज म्हणतात, ठीक आहे, कसं तरी ते आपल्या शिष्याकडून मदत घेऊन त्या माणसासाठी 20 भाकरीची व्यवस्था करतात आणि त्याला सांगतात, तुझ्या वाट्यावर राहिलेल्या 20 भाकरी आहेत. आणि असे म्हणून ते महाराज निघून जातात आणि तो माणूस भाकरी खायला सुरुवात करतो. तो खूप खुश असतो. त्याने कधी एक साथ 2 भाकरी खाल्ल्या नाही. आता त्याला ते 20 भाकरी मिळणार आहेत. मग तो अर्धी भाकर खातो, नंतर 1 भाकरी खातो, नंतर 2 खातो. आयुष्यात त्याला एवढं जेवण कधीच केलेलं नसतं. तो 2 भाकरी खाल्ल्यानंतर त्याचं पोट भरतं. आता पोट भरल्यानंतर तो विचार करत असतो की राहिलेल्या भाकरीचं मी काय करू. तेव्हा तो बघतो की त्याच्यासारखाच माणूस तो समोरून चाललेला असतो. तो सुद्धा काही खायला मिळतं का त्याच्या शोधात असतो. मग तो त्या दुसऱ्या माणसाला बोलतो की आज माझ्याकडे 18 भाकरी आहे, त्यातल्या 2 तू घे. जसं तो त्या माणसाला 2 भाकरी देतो, तो माणूस पळून जातो आणि त्याच्या आसपासच्या गरीब लोकांना सांगतो त्या माणसाकडे भाकरी आहेत आणि ती सगळी गरीब त्याच्याकडे येतात. राहिलेल्या सगळ्या भाकरी तो माणूस गरीब लोकांमध्ये वाटतो. काही वर्ष उलटल्यानंतर ते जे साधू महाराज असतात ते त्याच रस्त्याने चाललेले असतात की मी काही वर्षानंतर इथल्या माणसाला 20 भाकरी दिल्या होत्या, त्याच्या नशिबातल्या शेवटच्या भाकरी होत्या. आता बघू तरी त्या माणसाचे काय हाल आहेत. ते जेव्हा त्या जागेवर येतात ते बघतात की तो माणूस खूप धनवान झालेला असतो. त्यानं तिथं खूप मोठा मांडव घातलेला असतो. त्याच्यासारखा हजारो लोक जेवत असतात. जेवणामध्ये सुद्धा स्वादिष्ट पक्वान्न असतात. ते साधू महाराज हैराण होतात. ते ज्या माणसाजवळ येतात आणि विचारतात, हे कसं झालं, तुझ्या हाताच्या रेषेवर डोक्यावर फक्त 20 भाकरी दिल्या होत्या, बाकी काहीच नव्हतं, पण आज तू तर धनवान झालास. आज तुझ्यामुळे हजारो लोक जेवत आहेत. तेव्हा तो माणूस म्हणतो, महाराज जेव्हा तुम्ही मला 20 भाकरी देऊन गेलात तेव्हा त्यातल्या 2 भाकरी मी खाऊ शकलो, पण मागच्या 18 भाकरी मी माझ्यासारखे गरीब लोकांना वाटल्या. जसं मी भाकरी वाटल्या तसं लोक माझ्याकडे जेवण खायला लागले, परंतु मी त्यातच थोडं खायचो आणि बाकीचं वाटायचो. असं करत करत लोक माझ्याकडे जेवण घेऊन जायचे आणि एक दिवस एवढं जेवण आलं की खाऊन सुद्धा 100 लोकांना वाटायला लागलो. माझं काम बघून लोकांनी मला घर घेऊन दिलं. त्यांनीच मला व्यवसाय चालू करून दिला.